आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हे 50,000 कोटी रुपयांचे लोण्याचे गोळे तुम्हाला खाऊ देणार नाही। राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगलीचे नवनियुक्त जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या कार्यपद्धतीवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे। राजू शेट्टी यांनी आरोप केला की सांगली जिल्ह्यातील सामाजिक आणि विशेषतः शेतकरी चळवळ चिरडण्यासाठी तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अशा पार्श्वभूमीचे अधिकारी सांगलीत आणून सरकारला काय साध्य करायचे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शेट्टी यांनी यावेळी थेट शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले। ते म्हणाले 2029च्या निवडणुकांसाठी 50,000 कोटी रुपये मिळवून देणारा हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून रेटला जात आहे। हे 50,000 कोटींचे लोण्याचे गोळे आम्ही तुम्हाला खाऊ देणार नाही। वाळवा तालुक्यात शेतकऱ्यांनी रीतसर परवानगी घेऊन काढलेल्या बाईक रॅलीवर गुन्हे का दाखल झाले असा प्रश्न त्यांनी विचारला। परवानगी दिलीच होती तर गुन्हे का दाखल केले? तुम्ही जनरल डायरपेक्षाही जास्त हुकुमशाही गाजवा, पण आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला। सांगली जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देताना हा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी.डी. बापू आणि वसंतदादांचा जिल्हा आहे, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देऊन प्रतिसरकार स्थापन केले। त्यांच्या वारसदारांना तुम्ही अशा धमक्या देऊन घाबरवू शकत नाही असे ठणकावून सांगितले। एकंदरीतच राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाचा लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून पोलीस प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे। सांगली जिल्ह्यातल्या सामाजिक चळवळी आणि विशेषतः शेतकरी चळवळी दडपण्यासाठीच म्हणून की काय सुपारी घेऊन आल्यासारखं तुषार दोशींनी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून आल्या आल्या आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे। त्या तुषार दोशींनी वादग्रस्तरित्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये बेकायदेशीर लाठीमार केलेला होता, तिथून त्यांना तिथं हाकलून लावलं। सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना साताऱ्याच्या खुद्द पालकमंत्र्यालाच धक्काबुक्की करून जखमी केलं। अशी यांची कारकीर्द। आमच्या देवाभाऊनी सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी जो शक्तीपीठ महामार्ग त्यांना 50,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीमध्ये मिळवून देणार आहे, तो रेटण्यासाठी म्हणून सुपारी घेऊन या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये तुषार दोशींना आणलेला आहे। पण दोशी साहेब, तुम्हाला माहिती नाही हा सांगली जिल्हा काय आहे। हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा, नागनाथ अण्णा नायकवडींचा, जी.डी. बापूंचा, स्वर्गीय वसंतदादांचा हा सांगली जिल्हा आहे। इथं इंग्रजांना छातीचा कोट करून इंग्रजांवर लढलेली ही माणसं आहे, प्रतिसरकार स्थापन केलेली ही माणसं आहे। तुमची इथं दोषीगिरी चालणार नाही। शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जनजागृती करण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांनी जर का खरं तर ते बाधित शेतकरीच होते, त्यांनी रीतसर पोलिसांची परवानगी घेऊन मोटरसायकलीची रॅली काढलेली असताना सुद्धा मुळात पोलिसांनी परवानगी दिलीच कशी आणि दिल्यानंतर मग गुन्हे का दाखल झाले या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। देवाभाऊ, तुम्ही जनरल डायरपेक्षाही दडपशाही करा, परंतु आम्ही मागे हटणार नाही आणि हा 50,000 कोटी रुपयाचा लोण्याचा गोळा आम्ही तुम्हाला खाऊन देणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे।